अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् वा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिनुर्व्ययम्. श्रीमद भगवद्गीता अध्याय 9व्या अध्यायातील 13वा श्लोक आहे. या श्लोकातून भगवंत त्या महात्म्यांचं स्वरूप प्रतिपादन करतात. महात्मा काय करतो जीवनामध्ये, एकंदर महात्म्याची जीवनशैली कशी आहे, त्या संबंधाने भगवंतांनी या श्लोकातून विचार मांडलेला आहे. त्याला अनुसरूनच आपण सद्गुरू पूर्णानंद महाराजांच्या चरित्राचं कथन करीत आहोत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, त्यामध्ये विशेष पर्व काळ या वर्षामध्ये महाराजांच्या जन्मोत्सवाला 201 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने काही त्यांचं चरित्र श्रवण करावं, अवलोकन करावं, कथन करावं असा एक मानस मनी घेऊन आपण ते चरित्र कथन करीत आहोत. कारण साधूचं चरित्र हे आमच्या तुमच्या जीवनाला प्रेरणादायक आहे. आमच्या तुमच्या जीवनाला सफल करणारं जीवन आहे. पण त्या महात्म्यांचं जीवनच सफल आहे, ज्यांचं जीवनच पवित्र आहे, ज्यांचं जीवनच शुद्ध आहे. का एकच त्यांनी जीवनामध्ये तो परमात्मा आपलासा केलेला असतो. किंबहुना व्यापक बोधाला ही मंडळी प्राप्त होतात. त्या महात्म्यांना सर्वत्र परमात्माच भरलेला दिसतो, त्यांना बाकी काहीही दिसत नाही बरं का. आणि अशाच बोधाला प्राप्त झालेले महात्मे सद्गुरू पूर्णानंद महाराज, त्यांनी आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना काही भक्त जीवनाच्या संबंधाने काही नवल त्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळालं. त्यांच्या संगतीमध्ये जे आले त्यांचं जीवन बदललं, अनेकांच्या जीवनाचं परिवर्तन झालं. आणि ते सांगत असताना त्यांच्या सहवासामध्ये सर्व भक्त मंडळी आली. महाराजांच्या समोर सर्वांनी इच्छा प्रकट केली, महाराज भजन पूजन साधना करण्याकरता आपण एक मंदिराची उभारणी करावी. महाराजांनी होकार दिला. महाराजांच्याच कृपेतून सर्वांच्या सहकार्याने ते मंदिर पूर्णत्वाला गेलं. आणि ते पूर्णत्वाला गेलेलं मंदिर म्हणजे हेच बरं का. त्या मंदिराचा पण जीर्णोद्धार केलेला आहे. आणि या मंदिरामध्ये रोज विधी नित्यनेमाने काही भजन पूजन चालू ठेवलं बरं का. प्रतिवर्षी महाराजांनी ज्या भगवंताची भक्ती केली, त्या भगवंताचा जन्मोत्सव करावा, गोकुळ अष्टमीचा उत्सव करावा, नित्यनेमाने ग्रंथ वाचन इथं करावं. प्रत्येक दशमी, द्वादशी, गुरुवार भजन करावं, एकादशीला कीर्तन करावं, हरिजागर करावा. असं या पद्धतीने
इथला नित्यनेम चालू झाला. याच्या आधी काहीही नित्यनेम नव्हता. पण मंदिराची उभारणा केल्यानंतर नित्यनेमाने भजन पूजन कीर्तन, त्या भजनाच्या निमित्ताने काही प्रसाद भोजन, असा नित्याने तो कार्यक्रम अव्याहत आजही तो चालू आहे बरं का. म्हणून एक महाराजांचे उपकार आहेत की महाराजांनी या मंदिराची उभारणी करून तो नित्यनेम चालू ठेवला. तो आजही आज आपण करीत आहोत. आपल्याला तो आनंद आज भोगता येतो. या मंदिराची उभारणी केली आणि त्या मंदिरामध्ये नित्यनेमाने भजन पूजन चालू ठेवलं. तो आज तागायत त्यांच्याच कृपेने चालू आहे. आणि असा ह्या गावामध्ये महाराजांचा जीवन प्रवास चालू असताना महाराजांचं वास्तव्य खाली गावामध्ये. पण रोज संध्याकाळी महाराज इकडं मंडपामध्ये यायचे. येता जाता अनेकांच्या घरी काही महाराजांची ठिकाण होती, त्या घरी महाराज जायचे नेमाने बरं का, नित्य नेमाने. आणि असा का करत असताना त्याच्या संगतीमध्ये अनेक जण आले ज्यांनी ही महाराजांना भूमिदान दिले. ती जीवूबाई जामदार, त्यांनी महाराजांच्याकडून अनुग्रह घेतला आणि त्या महाराजांच्या सेवेमध्ये सतत काळ त्यांनी घालवला. सातत्याने काळ घालवता घालवता त्यांच्यावरती महाराजांची कृपा झाली बरं का. असं वर्णन केले त्यांच्या जीवनामध्ये. त्या रोज ज्ञानेश्वरीचा ऐकायला याच्या. ज्ञानेश्वरी ऐकता ऐकता लोकवार्ता बोलती ऐशे श्री पूर्णानंदाचे कृपा वशे, जीवबाई झाली असे ज्ञानेश्वरी मुखोद्गत. रोज ऐकून ऐकून इथं रोज ते नित्यमाने ती महाराजांच्या सहवासातच राहायची. आणि सतत ज्ञानेश्वरी ऐकून 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 त्यांची महाराजांच्या कृपेने ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली बरं का. ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली. आणि त्या महाराजांच्या कृपेचा परिणाम त्यांचा असा बराच काळ महाराजांच्या सानिध्यामध्ये गेला. आता शेवटी आयुष्य आहे, प्रत्येकाला काही आयुष्याची मर्यादा दिलेली आहे. आणि त्या आयुष्याच्या मर्यादेचा परिणाम की त्यांचं आयुष्य संपलं. ऐसा काही काळ लोटला आयुष्याचा अंत पुरला, त्यांनी जीवबाईचा झाला मृत्यू काळ. भक्त मंडळी गोळा झाली, मशाने यात्रेची तयारी केली, तव देही चेतना झाली जीवबाईची जेव्हा. आता त्यांचा शेवट झालेला आहे. सर्व लोकांनी तयारी केली अंत्ययात्रेची. आता त्यांना न्यायचं. तेवढ्यात त्या शरीराला चेतना आली बरं का. आणि त्या उठून बसल्या, बोलायला लागल्या. मुके सांगे भक्ताशी, 5 गावे भिक्षेशी, मागून या प्रतिवर्षी आंबील माझी करावी. उठून बसल्याने बोलायला लागलाय. बघा, प्रतिवर्षी माझ्या नावाने 5 गावं भिक्षा मागा, आंबील करा. सांगू लागली. जीवबाईंची काही जवळची मंडळी होती. ते म्हणले नाही नाही, आम्ही भिक्षा मागणार नाही, तुमच्या नावाने आम्ही करतो ना. म्हणले मिष्टान्न खाऊ घालतो की लोकांना. तिथ जीवबाई संमती जनतेशी बोलती वचन म्हणती, आम्ही घालो भोजन प्रतिवर्षी मिष्टान्नाचे. ती म्हणले तुमच्यावर माझा विश्वास नाही. तव जीवबाई बोले वचनाशी, शाश्वती नाही तयाशी, म्हणून भिक्षेची प्रतिवर्षी आंबीलची. हा, तुम्ही 1 वर्ष घालाल. माणसं श्राद्ध बापाचं फार दिवस घालत नाही. 1-2 वर्ष पुन्हा बापाची आठवणी राहत नाही. तेव्हा ती म्हणले तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष घालाल, 4 वर्ष घालाल, तुमच्याकडून हे घडणार नाही. शाश्वतीने तुमच्या बोलण्यावरती माझी. तेव्हा मी सांगतो त्या पद्धतीनं 5 गावं भिक्षा मागा आणि माझ्या नावाने आंबील करा.
ऐशे सांगून आपण जीवबाईने तेजीला प्राण मग स्मशानी नेऊन केले दहन प्रेताचे. पुन्हा प्राण सोडला, पुन्हा शरीरातली चेतना गेली आणि त्याप्रमाणे अंत्ययात्रा तिचा शेवट सर्व विधी केला. कार्तिक वद्य चतुर्थीशी जीवबाईने तेजिले देहाशी तोची दिवस पुण्यतिथीशी भक्ती नेहमीला असे. कार्तिक वद्य चतुर्थीला तिने देह ठेवला म्हणून तेव्हापासून त्या काळामध्ये 5 दिवस उत्सव करायचे. कार्तिक पौर्णिमा ते चतुर्थी पंचदिन पंचग्रामा प्रति भक्त जाती भिक्षे प्रति दिंडी भजन समारंभे. 5 गावाला 5 दिवस जायचं, ती भिक्षा मागायची, दिंडी घेऊन जायचं, भजन करत जायचं आणि ती भिक्षा आणून 5व्या दिवशी तो समारंभ करायचा जीवबाईच्या नावाने. आणि तो अद्यापही समारंभ चालू आहे बरं का. म्हणजे त्यांच्या सहवासामध्ये आल्यानंतर संतांच्या संगतीचा काय परिणाम, आज ती कोण कुठली तिचं मागूस नाही बरं का, तिचं वंशज कोण नाही आहे, पण तिची पुण्यती मात्र आज चालू आहे बरं का. आमच्या पिढ्या आणि पिढ्या चालल्या आहेत, पण कुणी कुणाचं श्राद्ध घालत नाही, कुणी कुणाचं श्राद्ध घालत नाही. आज इतकी वर्ष झाली त्यांची पुण्यतिथी त्यांच्या नावाने भंडारा होतो. हे साधूच्या संगतीचा परिणाम बरं का. हा, साधूचं नाव तर राहतच, पण साधूच्या नावावर जो साधूच्या सहवासामध्ये होतो त्या भक्ताचंही नाव मागं राहतं बरं का. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आज कित्येक वर्ष त्यांची ही कीर्ती आहे, केवळ साधूच्या संगतीचा परिणाम, साधूच्या सहवासाचा परिणाम बरं का. असा अनेकांच्या जीवनामध्ये महाराजांच्या संगतीत येऊन अनेकांच्या जीवनाचा उद्धार झाला, अनेकांचं जीवन बदललं. असाच काळ चालू असताना अनेक महाराजांच्या जीवनातले प्रसंग आहेत. तेव्हा महाराजांचा येण्याचा हा रस्ता होता. जैन बस्तीपासून मंदिरापासून महाराज अंबाबाई मंदिर आणि इकडं मंडपाकडे येण्याचा क्रम. वय झालेलं होतं, मान हलत होती, तोल जात होता, म्हणून हातामध्ये काठी घेऊन थोडा काळ गेला की महाराज बसायचे, पण बसण्याची ठिकाणं ठरली होती महाराजांची, कुठेही बसत नव्हते बरं का. हा, रोज या रस्त्याने या मार्गाने येत असताना त्यांची काही बसायची ठिकाणं, काही घरामध्ये जाण्याची ठिकाणं महाराजांची ठरली नव्हती. तसं त्या जैन मंदिराच्या जवळ जैन वस्ती माझी सुंदर एक आदिनाथाचे असे मंदिर, तया मंदिरा समीपसाचार असती घरे धना पाटलाची. धनाची पाटील त्या बस्तीच्या जवळ भागुजी धना पाटलाची पूर्णानंदी प्रीती जडली साची सेवा करीती तयाची कुटुंबेशी प्रेमाने. त्या धनाजी पाटलांचं भागुजी पाटील धनाजी पाटलाच्या घरामध्ये त्यांचं महाराजांच्यावरती श्रद्धा होती, प्रेम होतं, ती सेवा करायची महाराजांची बरं का. म्हणून महाराज त्यांच्या घरी जायचे. पूर्णानंद त्याचे घरी जात असती निरंतरी तया दोघी असती नारी भागुजी पाटलाची. त्यांना 2 बायका होत्या. भागुजी पाटला आणि येता जाता महाराज त्यांच्या घरी जायचे. त्यांची श्रद्धा पण फार होती, ती सेवा पण फार करायची महाराजांची बरं का. एके दिवशी असं घडलं, महाराज जात असताना एकी ते म्हणती मंजुळाबाई, एकीचे नाव जनाबाई. 2 पत्नीची 2 नावं, एक मंजुळाबाई आणि एक जनाबाई. त्या उभयताना भावपायी श्री पूर्णानंदाची त्या दोघींची श्रद्धा महाराजांच्या वरती होती. तेव्हा एकदा महाराज गेले आणि महाराज गेल्यानंतर त्या बसल्या होत्या दोघी आणि काय करत होत्या, त्या उभयता दोघी जणी वाकळ शिवती नित्यानी तो पूर्णानंद एके दिनी गृहाशी आले. त्या दोघी वाकळ शिवत बसल्या होत्या. बायकांचं काम काय, मधल्या उरलेल्या वेळेत वाकळा शिवायचं वगैरे वगैरे. आता त्या वाकळा शिवत होत्या. महाराज
शिवत असताना योगायोगाने त्या वेळेला गेले महाराज त्यांच्या घरी. आता महाराज बसलेत बर का. तीही बैसावया आसन दिले, हाती धरून बैसवले, तेत विश्रांती घेती वहिले श्री पूर्णानंद. महाराज आले, महाराजांना बसायला आसन दिलं, हाताला धरून महाराजांना त्यांनी बसवलं. आणि बोलता बोलता त्या दोघी बोलल्या महाराजांना. बायकांचा स्वभाव कोण स्वभावच बरं का. मी आज त्या नरसिंह पाटलांच्या घरी गेलो. त्यांचे मुंबईचे कोण भाऊ आले. ते सांगितले आमचे मुंबईला भाऊ राहतात. ओळख करून दिली. म्हणजे काय चौकशी केली. म्हणजे मुलगा आणि सून आहे, मुलगी आहे, लग्न झालंय. ते म्हणजे आमच्या गावचे महाराज आहेत. त्यांना ओळख करून दिली. लगेच ते त्यांची पाहुण्याची मंडळी म्हणजे महाराज आमच्या मुलाचं लग्न 8 वर्ष झालं, अजून संतती नाही, काय सांगताय काय तुम्ही म्हटले. बायांचा स्वभाव होतो. ते म्हणले काही काही असे महाराज मंडळी सांगतात. तो सांगतात बरोबर आहे, पण मी काय तसं सांगत नाही म्हटलं. मी कीर्तन प्रवचन तेवढं सांगतो, हरकत नाही म्हणले. तसं महाराज त्या धनाजी पाटलाच्या घरी गेले. त्या दोघी बायका वाकळा शिवत होत्या. आणि वाकळा शिवता 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 त्या दोघी महाराजांना सहज म्हटल्या, हो वाकळा शिवाया असे घेतली, शिवता एक हात उरली, तेत जनाई सज बोलली कौतुके. महाराजांनी एक हात वाकळ शिल्लक राहिली होती. आणि बोलता बोलता महाराज आम्हा प्रती होईल काय पुत्र संतती, पुत्राविने संसारी चित्ती उदास वाटते. आता त्या वाकळा शिवता शिवता महाराज आलेत आणि विचारता म्हणजे महाराज आम्हाला पुत्र संतती नाही, होईल काय म्हटले. होईल का म्हटले. महाराज सहज बोलले. ऐकूनी जनाईच्या बोला महाराज संतोष झाला, म्हणती पुत्र होईल तुझला निश्चिशी जा. महाराज म्हणले होईल की तुम्हाला मुलगा. ते वाक्य विचारलं महाराजांना आनंद वाटला. आणि आनंदाच्या भरात मध्ये समाधानाने प्रसन्न मुद्रेमध्ये महाराज म्हटले होईल. म्हटले काय अवघड आहे म्हटले, होईल की मुलगा तुम्हाला म्हटले. आता शेती वाडी बहुत होती, घरी काय कमी नव्हतं, पण संतती नसेल तर उदास वाटतं बरं का. त्यांनी विचारलं सगळं संपन्नता आहे आमच्या जवळ, पुत्र संतती नाहीये. म्हणजे महाराज कधी होईल मुलगा. ऐकुनी महाराजांचे वचन जनाईस परम समाधान, परी नसता वयोमान पुत्र केव्हा होईल. आता आमचं वय झालं, बराच काळ गेलेला आहे, कधी होईल मुलगा. महाराज म्हटले मने वाकळ पूर्ण न होता तुझं पुत्र होईल तत्वता, तेव्हा आश्चर्य वाटले चित्ता मने अघटित किवी घडे. एक हातभर वाकळ राहिली होती. म्हणजे वाकळ पूर्ण व्हायला तुम्हाला मुलगा होईल, त्या म्हणजे कुठे शक्य आहे. वाकळ हातभर राहिल्या, अजून कशाचा काय मेळ नाही. त्या दोघींनाही पटना बरं. आता महाराज तर बोललेत मुलगा होईल, आणि महाराज म्हणजे वाकळ पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मुलगा होईल. वाकळ तो एक हात शिवता नलगे दिवस बहुत, तेने होय शंकित चित्त जनाबाईचे. त्या दोघींच्या मनामध्ये शंका आली. हातभर वाकळ राहिल्या आणि वाकळ पूर्ण होईपर्यंत मुलगा होईल म्हणतात, कसं काय शक्य आहे. त्या दोघींच्या मनामध्ये शंका विकल्प आले. भागोशीस वाटले आश्चर्य, म्हणे ऐशे घडेल काय, परी पाहो मनोभाव काय महाराजांचा. कसं काय शक्य आहे, बघू तरी म्हणले. आता महाराज बोलून गेलेत, खरंच बघू काय आश्चर्य काय आहे बघू. असो पुत्र होईल ऐशे सांगे ना पूर्ण आनंदा गेले उठून, पुढे काय घडले वर्तमान ते सज्जेनी परिसावे. महाराज बसले, बोलून झालं आणि महाराज निघून गेले. पण मन आहे कर्णीश्वराची न कळे, काय घडील कोणी वेळी, ब्रह्मांडाची सूत्र सगळे तया हाती असे. काय कधी घडेल काय सांगता येत नाही बरं का. आणि असा काळ जात असताना 2-4 दिवस गेले बरं का. 2-4 लोटले दिवस, तव काय झाले वर्तमान, अकस्मात ग्रामी जाण साथ आली प्लेगाची.
4-5 दिवस गेले आणि असं काय घडलं, प्लेगाची साथच आली. प्लेगाची साथ आल्यानंतर बरीच माणसं मेली गावात मध्ये. काय गाव सोडून गेली, गाव सोडून गेली बरं. आता गावात ती प्लेगाची साथ आलेली आहे. लोक फार मरू लागले, कित्येक गाव सोडून गेले, कित्येक ग्रामाबाहेर राहिले झोपड्या बांधून माळाशी. काही माळावरती गेले, इकडे गेले, तिकडे गेले. सगळे घाबरले. ऐसा हल्ला हल्ल कल्लो उडाला, गाव सर्व हडबडला. ती काय करता झाला भागूजी पाटील. सगळेच गाव सोडून चालले, गावात कोणी राहीना. बरीच माणसं त्या साथीनं मरायला लागली. म्हणून त्या भागूजी पाटलांनी सुद्धा विचार केला, आता आपण सुद्धा गावात राहण्यात काय अर्थ नाही, आपण गाव सोडून माळावरती राहावं. म्हणून त्यांनी गाव सोडला. आपण सोडावा गाव ऐसा मनी केला निश्चय, मग ही तयारी केली सर्व जाण्याकरता त्यांनी. आता हे सगळं त्या भीतीनं गाव सोडून निघाले. आणि गाव सोडून निघाले तर ती वाकळ त्यांनी गुंडाळ्याने टाकली कुठं, माळावर. बरं का. जनाबाईने वाकुळ बांधली, ती माळावरी टाकली, गाडी पसाऱ्याने भरली, ते वेळत्या वेळी. बरं का. आता ही अशा भीतीने कशाची वाकळ शिवतायत. सगळे घाबरले आणि ती गुंडाळून ठेली, टाकली माळावरती. गाडी सगळा पसारा भरला आणि माळावरती निघाली. एवढंच नाही, भागोजी सकुटुंबेशी जाऊनी राहिले कौल घ्याशी, काही दिवस तुटला जनाबाईशी गर्भधारणा झाली. हे त्यांनी सगळं ते माळावरती साहित्य टाकलं, घरातल्या गाडी भरली आणि ते कौल घ्यायला राहायला गेले. काही काल गेला, योगायोगाने त्यांच्या पत्नीला गरोदरपणा प्राप्त झाला. भागोजीशी संतोष झाला, म्हणे 8वी पूर्णानंद बोला, म्हणे महाराजांचे कृपेवैला पुत्र मुख पाहिन. महाराज बोलून गेले, महाराजांच्या कृपेने आपल्याला पुत्र होणार, त्यांना आनंद झाला. 9 मास भरता पूर्ण जनाबाई प्रसूत झाली, जाना जन्मा आले पुत्र रत्न शुभ दिवशी. मुलगा झाला, आनंद झाला, चांगला दिवस होता. तेव्हा आता महाराजांना पण सांगितलं पाहिजे. आनंद झाला सर्वाशी, मग भागूजी घेऊन साखरेशी त्वरे आला ग्रामाशी. महाराजांना साखर देण्याकरता ते आले. एवढा आनंद झाला, साखर देण्याकरता आले. महाराजांचं दर्शन घेतलं आणि ती साखर महाराजांच्या पुढे ठेवली. महाराज म्हणले, कशा करता साखर द्यायला आलाय तुम्ही, कसली साखर. तेव्हा भागूजी पाटील म्हणले, अहो महाराज तुम्ही आशीर्वाद दिला, मुलगा होणार, आणि मुलगा झाला. काय. तेव्हा भागूजी बोलिला, महाराज सत्यत्व आले तुमच्या बोला, मज पुत्र असे झाला म्हणून ही साखर आणली. बर का, तुम्ही बोलला आणि ते खरं झालं. तेव्हा मी साखर देण्याकरता आलोय. हरकत नाही म्हणले. महाराज नाव काय ठेवू मुलाचं. म्हणजे विष्णू ठेवा. आणि महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी मुलाचं नाव विष्णू ठेवलं. बर का. पुन्हा काही काल गेल्यानंतर पुढे 2 वर्ष पूर्ण झाले, पुन्हा कोगोनेला राहण्याकरता आली. बर का. 2 वर्षांनी. आणि इथं आल्यानंतर वातावरण थोडस बरं झालं होतं. साथ निघून गेली होती. त्या दोघीच्या लक्षात आलं, अरे वाकळ शिवायची राहिली आपली. वाकळ माळावरी होती टाकली ती, पुनरपी खाली काढली तो, शिवून पूर्ण केली जनाईने. तिला आत्ता पटलं. 1 हातभर वाकळ राहिली होती आणि वाकळ पूर्ण होण्याच्या आधी मुलगा होईल. ती वाकळ पूर्ण होण्याच्या आधी प्लेगची साथ आली, वाकळ शिवायची राहिली, मुलगा झाला. 2 वर्ष गेले आणि 2 वर्षांनी आल्यानंतर ती वाकळ पूर्ण झाली. महाराज म्हणले, वाकळ पूर्ण होईपर्यंत मुलगा होणार. झालं.
त्याला वाटलं राहिलेली वाकळ आता हातभर 8 दिवसातून, पण 8 दिवसात का हालचं वर झालं हो. निसर्गच बदलला, संकटच निर्माण झाली. त्यांना शंका वाटते हे शक्य नाही, म्हणून साधूच्या वचनावरती कधी शंका घेऊ नये बरं का. कारण वाचा सिद्धी असते साधूकडे, वाचा सिद्धी असते, आणि वाचा सिद्धी असलेली त्याने बोललेलं कधी खोट होत नाही. कधी खोट होत म्हणजे माणसांना धीर निघत नाही, धीर निघत नाही. लक्षात ठेव, धीर काढला पाहिजे. म्हणून साधूच्या वचनावरती कधी संशय माणसाने घेऊ नये. अनेक प्रकारची सिद्धी त्या महात्म्यांना प्राप्त झालेली असते. नाथ महाराजांनी वर्णन केले, काही लोक साधना करून सिद्धीचा वापर करून समाजामध्ये प्रसिद्धी करतात. महाराजांनी तसं केलं नाही बरं का. नाथ महाराज म्हणतात, ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. ज्यांनी देवाला ओळखलंय, ज्यांनी देवाला हृदयामध्ये साठवलेलं आहे, ज्यांना देवाची प्रतीती सर्वत्र येते, त्यांच्या जीवनामध्ये मोक्षासहित सर्वच्या सिद्धी त्यांच्या घरात वास करतात. त्यांना बोलवावं लागत नाही. तुकोबारांनी वर्णन केले, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दवडिता भक्तीचे ते वर्म, जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया. ही महाराजांची अवस्था होती. लक्षात ठेवा. काही वर्ग सिद्धीच्या माग लागलेले आहे, पण महाराजांच्याच माग सिद्धी लागली होती बरं का. म्हणून वाच्या सिद्धी, जे जे प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये येतो ते त्या जीवनातून काही घडत होतं, आश्चर्य नवलं घडत होतं बरं का. आणि असा काळ त्यांना वाटलं, काही लोक म्हणतात, काही लोकांना असं वाटलं, येत शंका काढी ती विचक्षण, की पूर्णानंदाने पुत्रिका असता जाण, भागुजीशी दिले पुत्र संतान, हे चरित्र असंबत. काही लोक म्हणले, अहो महाराजांना मुलगा नव्हता आणि त्यांच्या वाचेनं दुसऱ्याला मुलगा कसं काय होईल, कुठं जुळतंय. त्यांना मुलगा नव्हता आणि त्यांनी दुसऱ्याला सांगितलं मुलगा होतो. हे कुठं, स्वतःच्या जीवनामध्ये मुलगा नाही आणि दुसऱ्याला मुलगा होता म्हणून आशीर्वाद देतात, हे कुठं व्यवहारामध्ये जुळतं का. असं काही लोक असंबद्ध बोलायला लागले बर का. पण अशी शंका घेऊन एका घेऊन अनेक चरित्र आपल्याला संतांची पहा. माग रामदास स्वामीच्या जीवनातला प्रसंग सांगितलाय. पहा पावा रामदास आजन्म ब्रह्मचारी. रामदास स्वामी आजन्म ब्रह्मचारी होते, पण एक माता त्यांच्याकडे आली. योग असा, ती सती जाण्याकरता निघाली होती. तिचा पती वारला होता आणि पती वारला होता, सती जाण्याकरता निघाली होती. आणि योगायोगाने रामदास स्वामींचं दर्शन घ्यावं अशी तिला इच्छा निर्माण झाली आणि दर्शनाला गेली. दर्शनाला गेल्यानंतर महाराजांनी तिला अष्टपुत्र सौभाग्यवती आशीर्वाद दिला बरं का. तिला आश्चर्य वाटायला लागलं, माझा पती मेलेला आहे, मी सती चालले आणि या महात्म्यांनी मला अष्टपुत्र सौभाग्यवती आशीर्वाद दिला. कसं काही शक्य आहे. पण योग असा, तिचा पती जिवंत झाला. तिचा पती पुन्हा जिवंत झाला आणि तिला 8 पुत्र झाले बरं का. असं चरित्र आता रामदास स्वामींच्या. रामदास स्वामी ब्रह्मचारी होते. ब्रह्मचार्याने दिलेला जर आशीर्वाद पूर्ण होतो. महाराज संसारिक होते. त्या विठ्ठलपंतांच्या जीवनातला प्रसंग सांगितला महाराजांनी. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला होता, तरी संन्यास घेतल्यानंतर पुन्हा त्यांना 4 रत्न झाली बर का. म्हणून गोरक्षनाथांनी सुद्धा अनेकांना आशीर्वाद दिला. गोरक्ष मचिंद्रादी संत तिही निपुत्रिका केले पुत्रवंताशे, तयाचे चरित्र पुराणात असे. अनेक साधूंनी अनेकाला निपुत्रिकाला पुत्र नाम संतती दिली. म्हणून साधूच्या विषयास आपण जीवनामध्ये कधी बोलू नये. लक्षात ठेवा, असंबद्ध बोलू नये.
म्हणून त्या साधूच्या जीवनामध्ये ती सिद्धी असते आणि त्या सिद्धीने अनेक कार्य सिद्धीला जातात. असाच काळ महाराजांच्या जीवनामध्ये जाता जाता आणखी एक प्रसंग घडला. ऐका ऐका श्रोते जन पूर्णानंदाचे चरित्र पावन, सुखी होईल अंतकरण तेली तुमचे, धनाची पाटलाचे घरी आणि एक झाली नवल परी, ते चित्त देवनी चतुरी परिसावे श्रवण. आणखी त्या धनाच्या पाटलांच्या जीवनामध्ये एक प्रसंग घडला बरं का. नवल घडलं. काय नवल घडलं? भागोजी धना पाटील त्याचे संबंधी सत्तू धना पाटील, त्याचा भावाशी निर्मळ श्री पूर्णानंदाचे चरण. गजाबाईचे पत्नीचे नाव तिचा पूर्णानंदी भाव, तया दादू आणि महादेव दोघे पुत्र असती. त्या धनाजीच पाटलांचे संबंधी सत्तू धना पाटील. सत्तू त्यांना 2 मुलं, दादू आणि महादेव. पुन्हा त्या सत्तू ना बरं का, दोघे पुत्र. त्यांच्याही घरी महाराज नेमाने यायचे बरं का. पूर्णानंद त्याचे गृही येत असते नेमेशी, तव एक कोणे समयाशी काय झाले. त्या गजाबाई श्रद्धा कैशी नित्य पूर्णानंद चरणाशी, जले धोनी तीर्थाशी कुपिका नाही तेवतशी. महाराज घरी आले ना, ती जनाबाई काय करायची, गजाबाई महाराजांची पाद्यपूजा करायची. काय करायची? पाद्यपूजा करायची. आणि ती पाद्यपूजा केल्यानंतर तीर्थ बाटलीत, कुपिका म्हणजे बाटली, ते बाटलीत भरून ठेवायची. आणि ती बाटलीत भरून ठेवायची. आणि कुणाला काय माहेरवाशिनी कोणी प्रसूतीच्या काळामध्ये आडल्या की ती त्यातले तीर्थ द्यायची. माहेरवशी स्त्रिया असती, तया प्रसूत काळी क्षीण पावती, हेही सेविता चरण तीर्थाशी प्रसूत होती सुखोर होती. ती महाराजांच्या चरणाचं तीर्थ ठेवायची. आणि कोणी आता प्रसूतीचा काळ आलाय असं कोणी सांगायला आलं की ती तीर्थ द्यायची बरं का. आणि सुखासुखी प्रसूती व्हायची. श्रद्धा होती ती बरं का तिची. गजाबाईची महाराजांच्यावरती फार श्रद्धा होती. आणि ती श्रद्धेनं ते तीर्थ ठेवायची. एकदा काय घडलं, असं जीवनामध्ये घडलं. पुन्हा आणखी काही काळे आयशे असता काय झाले, घरी प्लेगाचे मुशक पडिले, तेव्हा ते गृह सोडिले सत्तू पाटलाने. त्या सत्तू पाटलाच्या घरामध्ये त्या प्लेगाच्या साथीनं एक मंदिर मेलेला सापडला बरं का. आणि ते घाबरले. अजून हे साथीचं लक्षण दिसतं म्हणून पुन्हा त्यांनी घर सोडलं बरं का, सत्तू पाटलाने. आणि बिरोबा देवळा समीप निश्चिती धना पाटलाची घरे असती, तेथे जाऊन रात्री सत्तू पाटील कुटुंबे सहित. बिरोदय देवळाच्या समोर घर आहे. आणि ते तिथून निघाले आणि तिथं जाऊन राहिले. काही पसारा त्याने आणला, घेऊन आले. आणि त्या गजाबाईंनी सांगितले, बघा अजून थोडासा पसारा राहिलाय आणि तेवढा घेऊन या म्हणजे घरात. लाईट नव्हती, दिवे नव्हते घरात. आणि त्यांचे मालक तिथं सत्तू पाटील गेले घरामध्ये. आता ते घरातलं साहित्य बघण्याकरता दिवा होता कोण्यामध्ये, दिवा लावण्याकरता बघितला, त्या दिव्यातलं तेल संपलं. दिव्यातलं तेल संपलं. आता तेल संपलेला दिवा कसा लावायचा, त्यांना त्या कोपऱ्यात ती बाटली दिसली. त्यांना वाटलं यात तेलच आहे बरं का. त्यांनी त्या दिव्यात घातलं. ते होतं महाराजांचं तीर्थ. तीर्थ होतं ते घातलं आणि दिवा लागला बरं का. दिवा लागलाच आहे. ते घेऊन आले. ती गजाबाईने विचारलं, घरात दिवा नाही, तेल संपल्याच असताना तुम्हाला अंधारात वस्तू सापडली कशी? अगं त्या कोपऱ्यात म्हणजे तेलाची बाटली मला सापडली. म्हणजे तेलाची बाटली नव्हती, म्हणजे महाराजांचं तीर्थ होतं म्हणजे. मग मी ओतलं आणि दिवा लागला.
म्हणजे काय आश्चर्य साधूच्या जीवनातलं बा, हे असं आम्ही करतो म्हटलं तर घडत नाही बरं का. हे नवल आहे म्हणून तिला आश्चर्य वाटलं. परितयाचा भावो सफल झाला पाहावो, स्नेहा परी लवला ही तीर्थ जल जळाले. गजाबाई पुशे दादूला गृही स्नेह नसता वैला, तुवा दिवा कशा निलाविला काल दिशे माझी. तेव्हा दादू म्हणाले, मातेशी स्नेह कुपिकेशी होते, त्या बाटलीत होतं तेल, मी ते लावलं. ऐकुनी दादूचे वचन गजाबाची विस्मित मन म्हणे, कुपिक स्नेहाची नव्हे जाण ते पूर्णानंदाची तीर्थ असे. परी तुझा भाऊ धन्य म्हणून स्नेहा परी जाण, तीर्थ जल गेले जळून दीपाप्रती निश्चय. ऐशे पूर्णानंदाचे चरित्र ऐका आगळे एक होत, तेने जन होते विस्मित सर्व ग्रामीचे. असे अनेक महाराजांच्या जीवनामध्ये नवल प्रसंग घडले. त्याच काळामध्ये आणखी काही प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये घडले. बरेच प्रसंग गावामध्ये घडले बरं का महाराजांचे. याच गावामध्ये श्रुती येऊनी देऊनी अवधाना, ऐकावे पुढील कथाना. ग्रामी घरे असती जाना बहुत रजकाची, त्या रजकाची प्रीती पूर्णानंद अशी निश्चिती. महाराज पुण्य पुण्य पुरुष बनती, वस्त्रे धुवती तयांची. काही रजकाची घर होती आणि ते एका रजकाची महाराजांच्या वरती श्रद्धा होती आणि महाराजांची तो रोज कपडे धुवून द्यायचा बरं का, रोज कपडे धुवून द्यायचा. सकळ भावपूर्ण महाराजांचे वस्त्रे धुवावी आपण, तरी त्या समाजी जाण सिद्ध नामे एक रजक अशी. त्यात रजकाच्या त्या कुटुंबामध्ये एक सिद्धू नावाचा रजक होता बरं का. सिद्धू रोज महाराज गृहाप्रती प्रातःकाळी उठती, स्नान संध्या करीती, मग पोशाख सडविती नित्याचा. महाराजांना पान खायची सवय होती. महाराजांचं नेहमी तोंड लाल असायचं बरं का. मुखी तांबूल बक्षिती, निज करी काठी चरणी जिडे घालती, जोडे घालती, मग पडती बाहेर. महाराज ठरलं होतं बाहेर पडताना हातामध्ये काठी घ्यायची, ते तोंडामध्ये पान सगळं आणि हळूहळू मंद गतीने महाराज चालायचे. अतिवृद्ध वय झाले तेने शरीर वाकले, मार्गी चालता झोले जाती शरीराचे. मान थरथरा कापत निज काठी टेकीत, मंद गतीने चालत जाती ग्रामातून. ठाई ठाई बैसती, बसत बसत महाराज यायचे. त्या मार्गी चालत असताना त्यात रस्त्यावरती एक गुजराचं घर होतं. गुजराचं जैन मंदिराच्या जवळ बरं का. आदिनाथाचे मंदिर तया समीप एक गुर्जराचे घर, तेथे बैसती निरंतर श्री पूर्णानंद. येता जाता महाराज कधी थकवा आला की त्या गुजराच्या घरामध्ये बसायचे आणि त्या घरामध्ये बसले असताना तिथं तो सिद्धू आला. सिद्धू त्या गुराशी नित्य सकाळ प्रहराशी तशी वस्त्रे न्यावयाशी तो बैसले असती पूर्णानंद. तेव्हा तो सिद्धू यायचा, महाराजांची ती वस्त्रे द्यायचा, महाराजांना नमस्कार करायचा. त्यांना महाराजांना पहिल्यांदा आनंद व्हायचा, समाधान वाटायचं बरं का. पण असं एकदा घडलं की असा महाराजांचा रोजचा नित्याचा नेम, तो यायचा महाराजांच्या जवळ सिद्धू बरं का. पण त्याची श्रद्धा काय वेगळीच होती महाराजांच्या वरती बरं का. तो महाराजांच्या जवळ यायचा, बसायचा आणि महाराज पान खात होते. महाराज पान खात असताना महाराजांच्या तोंडातला पानाचा तो खाल्लेला थोडासा चुरा काढायचा आणि आपण खायचा. उच्चिष्ट महाराजांचं. रोज महाराज येता जाता त्या गुजराच्या घरात बसायचे, तिथं पान खाऊन जायचे. तो बरोबर त्यावेळेला यायचा सिद्धू, महाराजांचं दर्शन घ्यायचा आणि महाराज पान खात त्या तोंडातला तो विडा काढायचा थोडा आणि आपण खायचा. रोज त्याचा नियमच, रोज त्याचा नियमच. महाराजांची उघडोनी वदन, उच्चिष्ट तांबूल बक्षी आपण, नंतर महाराजांना पुसून कार्य करी आपुले बरं का.
ऐसा क्रम नित्याचा असे सिद्धूर जगाचा धन्य धन्य भावतयाचा उच्चिष्ट भक्षी प्रीतीने बर का. संत उच्चिष्टाचा लाभ ब्रह्मादिकाशी अति दुर्लभ तो सिद्धूशी झाला सुलभ भाग्यवंत. त्या साधूच्या जीवनाविषयी साधुत्व बुद्धी असल्याशिवाय हे घडत नाही बर का. हे घडत नाही. महाराजांची ते वंशज त्यांच्या मुलींची बर का. ते नेहमी बरोबर परत फिरून आला की येतात, प्रसादाला येतात दरवर्षी महाराजांचे मुलींचे आज पंथू नातू. आणि एक दिवशी आमचा इथला नेम काय रोज महाप्रसाद वाटायच्या आधी महाराजांना नैवेद्य, आणि ते नैवेद्य ठेवत असताना परात भरून खीर काढायची बरं का. कोणी जर आला तर तो प्रसाद देता यावा. पूर्वीपासूनची पद्धत ती परात भरून खीर काढायची प्रसाद महाराजांना नैवेद्याला. आणि त्या दिवशी सगळा प्रसाद संपला, वाढणाऱ्याला आम्हाला पण राहिला नाही, आम्ही त्या परातीतला घेऊन खाल्ला बरं का. आणि सगळं झालं, भांडी बिंडी पुसून झाले, आणि ते त्यांचे वंशे झाले. म्हणजे प्रसाद सगळा संपला, नैवेद्य पण संपला. थोडा तरी मला म्हणजे काही शिल्लक राहणार नाही. म्हणजे ठीक आहे म्हणजे तुम्ही पत्राव्या कुठे टाकल्यात आपण. ते काय म्हटले, इथं टाकले म्हटले. ते गेले, त्या पत्राव्यावरचा भात खीर अशी काढली त्यांनी वर आणि खाल्ली. साधूचं उच्चिष्ट नसतं, लक्षात ठेवा ते, पण तेवढी श्रद्धा पाहिजे ना. तो सिद्धू भाग्यवान होता, त्याला महाराजांचं उच्चिष्ट खायला मिळालं. हा, भल्या भल्याला मिळत नाही, लक्षात ठेवा. भल्या भल्याना हे मिळत नाही. अहो, त्या भगवंताच्या चरित्राचं वर्णन केलंय. हे गोकुळातला प्रसंग आहे, फार गमतीदार आहे बरं. एक गोपाळ होता, त्याचं नाव काय होतं, मधुमंगल नावाचा एक गोपाळ होता. आणि तो भगवंताच्या सान्निध्यात राहायचा बरं का. पण त्या मधुमंगलाला वाटायचं माझ्याकडे एवढं दारिद्र्य मी देवाला काही देऊ शकत नाही बरं का. मी देवाच्या संगतीत येतो, दही खातो, दूध खातो, देव मला देतो, पण मला देवाला घरी घेऊन जावं लागतं. आमच्या घरात काहीच नाही देवाला देण्यासारखं, असं त्या मधुमंगलाच्या मनात आलं. तो रोज विचार करायचा. आणि एक दिवशी असं घरामध्ये घडलं, त्या मधुमंगलाच्या आईने कोणाकडे शेजाऱ्याकडून ताक आणलं बरं का. काय आणलं, आणि ताक आणलं, आणि त्या मधुमंगलाला त्यांनी ते ताक प्यायला दिलं. वाटीमध्ये ताक ओतलेलं आहे, आणि ती वाटी तोंडाला लावली. पूर्ण त्यांनी तोंडात ताक घेतलं, वाटीतलं संपलं. तोंडात होतं पण पोटात गेलं नव्हतं. त्याला आठवण आली, अरे देवाला काहीतरी द्यायला पाहिजे, द्यावा असं वाटतं, पण आज ताक आलंय आपल्या घरात. खरंच आज कृष्णाला बोलवायला पाहिजे होतं, हे ताक कृष्णाला द्यायला पाहिजे होतं. तो विचार करू लागला, वाटीत नाही, पोटात गेलं नाही, पण तोंडात आहे. तो तसाच उठला बरं का, तोंड घेऊन असं तसाच उठला, आणि भगवंताच्या घरात गेला, पळत पळत गेला, आणि कोणाला तोंड उघड हाताने देवाला. तोंड उघड म्हणलं, देवाने तोंड उघडल्यावर आपल्या तोंडामध्ये ताकाची पिचकारी देवाच्या तोंडात मारली. देवाने शेवट केली. ब्रह्मांडाचा चालक तो सुद्धा भक्ताचं उष्ट खातो. का करती नामाचे चिंतन, घडी कानोबाचे ध्यान. जे गोपाळ होते भगवंताशिवाय कोणाचं ध्यान करत नव्हते, लक्षात ठेवा, कोणाचं ध्यान करत नव्हते. आणि त्यांचं उशिष्ट देवाने खावं. तसं या सिद्धूने महाराजांच्या तोंडातलं पान काढून खावं. दिसाला तर ती उच्चिष्ट असलं तर उच्चिष्ट नाही बरं का, अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. तो भाग्यवान होता, श्रद्धावान होता, आणि तो सेवन करत होता. असा बराच काळ महाराजांच्या जीवनामध्ये गेला. एक दिवशी महाराज नेहमीप्रमाणे इथं मंडपामध्ये आले संध्याकाळची.
महाराजांची भक्त मंडळी वाट पाहत बसायची. महाराजांचा येण्याची टायमिंग ठरली होती रोज संध्याकाळची. तिथून दुपारच्या सत्रामध्ये महाराज निघायचे, हळू चालत यायचे. सांगितलं की आपल्याला थकवा आला तर काही ठिकाणी बसायचं आणि चालत चालत इथं महाराज यायचे. इथं मंदिरात आल्यानंतर काही मंडळी आल्यानंतर महाराजांची सेवा करे. कोणी पाय सुरीती, कोणी हस्त चिपिती, ऐशी नाना परिकृती सेवा त्यांची. महाराज आले की महाराजांना इथं मंडपामध्ये आसन बसायला द्यायचं आणि सगळे भक्त त्यांच्या सेवेमध्ये तत्पर असायचे. वय झालेलं होतं महाराजांचं. तिथून इथे येईपर्यंत थकून जायचे महाराज, थकून जायचे. कारण 70च्या पुढे आयुष्य होतं, शरीर कृश होत, तेव्हा थकून जायचे. पुनीत आल्यानंतर काही भक्तांना माहिती होतं महाराजांना काय आवडतं. काही महाराजांना पेढे आवडायची बरं का. आणि काही मंडळी पेढी घेऊन यायची. पेढी याची आवडी पूर्णानंदा अति गोडी बरं का. म्हणून घाली ती तोंडी भाविक लोक. कुणी साखर हाती देते तेही आवडे बक्षिती, कुणी दूधही अर्पिती ते पिऊनी होती तृप्त बरं का. महाराज मागत नव्हते कोणाकडे मला हे द्या ते द्या, पण दिलेलं मात्र आनंदाने घेत होते बरं का. कोणाकडे ते मागत नव्हते मला हे द्या ते द्या, मला हे पाहिजे. त्यांना अपेक्षा कुठली नव्हती. कुणीतरी काय द्यावं काही नव्हतं बरं का. पण कुणी काही या वस्तू दिले की महाराज आनंदाने ते शेवायचे. पण काही लोकांना माहिती होतं ना काय यांना काय आवडतं, म्हणून महाराज काही लोक साखर घेऊन यायचे, काही लोक पेढे घेऊन यायचे, काही महाराज दूध घेऊन यायचे आणि ते महाराजांना द्यायचे. काही मागावे कोणाशी, ऐसा भाव नशे मानशी, सदा आत्मबोधे तृप्तीशी पावला असे. पण ते कोणाकडे मागत नव्हते, पण आनंदाने कोणी दिलं तर ते सेवन करायचे. योग असा महाराज येऊन बसले, ते सेवा करतायत. योगायोगाने बेळगावची 2 संन्यासी आले होते त्या दिवशी बरं का. 2 संन्यासी आले होते. आता संन्यासी आले म्हणून काही लोक त्यांच्या मागे गेले. पूर्णानंद मंडपा प्रति नित्य नेम येत असती तव मंडपी दोघे संन्यासी येती बेळगाव भागाचे. ते जाणती सिद्धीशी म्हणती आश्चर्य दाखवू जनाशी तव आले मंडपाशी भाविक जन. आता ते संन्यासी होते, त्यांनी म्हणले आपणही आपलं काय सामर्थ्य आहे दाखवा, सिद्धी दाखवावी. महाराजांच्या सेवेमध्ये मंडळी होती. त्यांनी लोकांना म्हणले इकडे या, आम्हाला सिद्धी प्राप्त आहे म्हणजे तुम्हाला करून दाखवतो. काय म्हणजे भांड घेऊन या, काय लाकडं आणा, चूल मांडा म्हणले. चूल मांडली, त्या मांड्यामध्ये पाणी ठेवलं, खाली जाळ लावला आणि विचारलं कोणाला काय पाहिजे सांगा, आम्ही तुम्हाला देतो. काय म्हणले आम्हाला भात पाहिजे. नुसतंच पाणी ठेवलं, झाकण ठेवलं, काही काल गेला उघडलं, त्यात भात तयार झाला. भात तयार झाला. त्या लोकांना आश्चर्य वाटलं, खरंच असा सिद्धी दाखवणारा आम्ही साधू पाहिला नाही. आम्ही या महाराजांच्या सत्तेमध्ये राहतो, पण महाराजांनी आम्हाला असं कधी दाखवलं नाही. महाराजांच्या पेक्षा ही मोठी दिसतात बरं का. महाराजांच्या पेक्षाही मोठी दिसतात. अहो नुसतं पाण्यात काय नुसतं पाणी आणि इच्छा केल्यावर भात तयार झाला. ठीक आहे. महाराजांनी त्याजवळ ती मंडळी महाराज असं वय हरकत नाही म्हणजे महाराजांनी आणलं, सिद्धी याला प्राप्त आहे काय म्हणते, हरकत नाही. महाराज म्हणले इकडे या आणि त्यांनाही बोलवा म्हटले. चुलीवर भांड ठेवल्यानंतर पाण्यात काय म्हणत ते इच्छा होईल ते तयार होतं ना म्हणले. हो हो म्हणले असं करा, चुली पेटवा म्हणले, त्या भांड्यात पाणी ठेवा म्हणले आणि त्यांना सांगा तुमची काय इच्छा आहे ते मागा, तयार होते म्हणतात ना, तुम्ही मागा. चूल पेटवली, झाकण टाकलं, म्हणजे भात तयार, आम्हाला हे पाहिजे ते म्हणाला. भांड उघडलं, भांड्यात पाणीच नव्हतं बरं का. भांड्यात त्या साधूने विचारलं, हा महात्मा वेगळा दिसतोय बरं का.
आम्ही चुलीवर पाणी ठेवलं आणि काय मागा ते म्हटला, आम्ही चुलीला चाळ लावला, भांड्याचं झाकण काढलं, पाणीच निघून गेलं त्याच्यात. आता काय शिजवाय ते शिजवा म्हटले. म्हणजे महाराज तुमचा अधिकार आम्हाला कळाला नाही, क्षमा करा. आम्ही काय करावं? काय म्हणजे गावाकडे जावा, सगळं मुंडन करून या म्हटलं. गावाकडे जा, हा दाढी केस काय ठेवू नका म्हणले. कृपा करावी आमाशी, उपाय सांगावा हिताशी, म्हणती जाऊन येसो ग्रामाशी, मुंडन करून येईची. म्हणजे जावा गावाकडे मुंडन करून पुन्हा या. पुन्हा ती मंडळी आली, मुंडन करून महाराजांचं दर्शन घेतलं. आदरे दर्शन घेतले. 4-8 दिवस राहिले. मग आज्ञा घेऊन गेले सो ग्रामाशी परतोनी, प्रतिवर्षी उत्सवाशी वर्गणी पाठविशी नेमेशी. त्यांनी महाराजांना चांगलं ओळखला, साधा नाही महात्मा. ते प्रतिवर्षी वर्गणी महाराजांच्या उत्सवाला पाठवायची. आणि असा काळ महाराजांच्या जीवनामध्ये गेला. अनेकांच्या जीवनामध्ये अशा अनेक आठवणी, अनेक प्रसंग, अनेक नवल महाराजांच्या जीवनामध्ये आहेत. आणखी महाराजांच्या जीवनामध्ये बरेच प्रसंग घडलेले आहेत. त्या प्रसंगाचा आपल्याला की काय आढावा घ्यायचा आहे, तो उद्याच्या सत्रामध्ये आपण बघू. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, यत्र योगेश्वर कृष्ण